तर मित्रांनो, सर्वांना जय श्रीराम आणि जय टायगर. आपलं ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे काय, आजपासून आपण देवदर्शनाच्या दौऱ्यावर निघालो. आपण टायगर ग्रुपचे नवी मुंबईचे अध्यक्ष संतोष भाऊ आणि टायगर ग्रुपचा सर्व मित्र परिवार यांच्यासोबत जाणार आहे. आणि आम्ही कुठं कुठं जातो ते पाहायचं असेल ना तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. पहिले तर गाडी आम्ही पेट्रोल पंपावर घेतली, कारण आपल्या पांढऱ्या हत्तीमध्येच म्हणजेच फॉर्च्युनर मध्ये डिझेल भरायचं होतं. मग काय, फॉर्च्युनरची टाकी फुल केली आणि सरळ श्री शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी निघालो. शिर्डी आमच्या इथून थोड्याच किलोमीटरवर राहिली होती. त्याआधी बोललो जरा जेवण वगैरे करून घेऊया. मग काय, रस्त्यामध्ये एखादं चांगलं हॉटेल बघितलं आणि जेवणासाठी गेलो. हॉटेलच्या ठीक समोरच श्री शिर्डी साईबाबांची अशी मूर्ती होती. म्हणजे असं समजायचं की आम्ही शिर्डीमध्ये पोहोचलोय. जेवण वगैरे करून आम्ही सर्वजण साईबाबांच्या दर्शनासाठी निघालो. बाबांचं मंदिर जसजसं जवळ येत होतं तशी दर्शनाची ओढ जास्तच वाढत होती. मंदिराच्या जवळच तिथले गावकरी आपल्या ओळखीचे होते. त्यांची आपण भेट घेतली आणि त्यांनी भाऊंचा सत्कार देखील केला. सत्कार वगैरे सर्व आटोपून आम्ही सर्व मंदिराकडे निघालो. मंदिराचा परिसर तर खूप भक्तिमय वाटत होता. मंदिराच्या आतमधले तर व्हिडिओ काही केले नाहीत, कारण तिथल्या काही नियमांमुळे मंदिरामध्ये मोबाईल नेण्यास मनाई होती. बाबांचं दर्शन करून आम्ही जसं बाहेर आलो तेव्हा भाऊंनाही बघा छोटी मुलगी कशी फुल देते. दर्शन तर मनाजोगं झालं होतं आणि दर्शन करून मन देखील प्रसन्न झालं. तिथल्या गावकऱ्यांचा आम्ही निरोप घेऊन आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो. आता तिथून आम्ही पुढे कुठे जाणार होतो ते पाहण्यासाठी पुढचे ब्लॉग नक्की पहा.